पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार सत्तेची हॅट्रिक साधणार की भाजप सत्तेत येणार हे काही तासातच स्पष्ट होणार आहे। पण या निकालाचा शहराच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सत्तेवर राहणार की भाजप बाजी मारणार यावर अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होणार आहे। पिंपरी चिंचवडच्या यशापयशाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे अजित पवार यांच्यावर। आतापर्यंत पिंपरी चिंचवडचे राजे अशीच त्यांची कारकीर्द राहिली आहे। पण या निवडणुकीत त्यांना अपयश आलं तर त्यांचं शहरातलं साम्राज्य खालसा होणार आहे आणि ते परत मिळवण्यासाठी बरीच वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्याप्रमाणेच भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचंही राजकीय भवितव्य निकालावर अवलंबून असणार आहे। विजय झाला आणि चिंचवड मतदारसंघात त्यांचे जास्त नगरसेवक निवडून आले तर त्यांचं राजकीय वजन वाढणार आहे। पण पराभव झाला तर त्यांची राजकीय ताकद काही प्रभागापुरती मर्यादित राहणार आहे। भाजपच्या तंबूत गेलेल्या महेश लांडगे यांनाही विजय आवश्यक आहे। त्यांच्या भोसरी मतदारसंघात त्यांना पराभव मिळाला तर त्यांचं गर्वहरण होणार आहे। त्याचप्रमाणे विधानसभेत पराभव झाल्यानं शक्ती कमी झालेल्या विलास लांडे यांनी त्यांचा प्रभाव क्षेत्र असलेल्या भोसरीमध्ये लांडगे यांच्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले तर त्यांची ताकद वाढणार आहे आणि महेश लांडगे यांना आव्हान निर्माण करता येणार आहे। एकूणच काय ही निवडणूक शहराच्या अनेक नेत्यांवर परिणाम करणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार सत्तेची हॅट्रिक राखणार की भाजप त्यांच्याकडून सत्ता खेचून आणणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। पण पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचा पराभव झाला तर त्यांची पिंपरी चिंचवडवरची एक हाती सत्ता संपुष्टात येणार आहे, तर दुसरीकडे भाजपचा पराभव झाला तर पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या राजकारणाला मोठा ब्रेक लागणार आहे। आता जनतेनं कुणाच्या पारड्यात कौल टाकलाय यावरच पिंपरी चिंचवडच्या भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।